धुलाई का मजा और तगड़ा होगा। दोबारा ये गेम मौका देती है। सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, हास्याच्या गुगलीनं तुमच्या स्ट्रेसला क्लीन बोल्ड करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। पुन्हा 4 वार हास्याचा संभार। मंडळी, एका अबलेला फिल्मी फंड्यांनी केस जिंकून द्यायला निघालाय एका वकिलाचा मेहुणा। चला तर बघूया ही केस कोण जिंकतंय ते। त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया फिल्टर पाण्याचा बच्चन गौरव मोरे, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना। जिजाजी 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 इथे ये रे। जिजाजी उठ रे, उठ उठ। जिजाजी जिजाजी बघे ऑफिस, बघे ऑफिस कोणाचं आहे? तुझ्या जिजाजीचं आहे। एका रात्रीत झालाय ते नाही, एका रात्रीत नाही झालाय। आज तुझा जिजाजी या शहरातला नामवंत वकील आहे। एका रात्रीत झालाय। इथे बघ गौऱ्या, एका रात्रीत नाही झालाय। मी इथे खूप लांब वरून प्रवास करून आलो आहे। दहीसरवरून मिराडवाडला 10 मिनिटं लागतात। थोबाड फोडून मी तुझं। बघ रे तुझ्याकडे, बघ। भाऊजी तुम्ही अरे तुझ्या ताईने का, हे कुठला मासा आहे हा? खाली कर। अरे तुझ्या ताईने वकील होण्यासाठी माझ्याकडे पाठवलं ना ट्रेनिंगला। हे असे कपडे घालतात वकील? काय तुझं शिक्षण आहे? काय तुझं फ्युचर आहे? वय काय रे तुझं? हे या केसाखाली कवटे भाऊजी खाली कर रे। कुठला आणलाय हा? कुठला कॅरेक्टर आहे तुझं? बाबा हा, खाली कर। मासा भाजून खाई ना मी, सांगून ठेवतोय। या केसांखाली नुसती कवटी आहे का त्या डोकं सुद्धा आहे तुझं? हा, डोकं चालव। काही व्हायचं ना आयुष्यात, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय ना। कळतंय मी काय बोलतोय ते? हो भाऊजी। भाऊजी नाही, मी तुला 1000 वेळा सांगितलेलं आहे, प्रोफेशनल रिलेशन आणि पर्सनल रिलेशन्स वेगळे ठेवायचे। मी कोण आहे? वकील लावडार। वकील इथे काय लिहिलंय? कोण आहे मी? आडवा कोट। तुझा बाप आडवा कोट? ऍडव्होकेट आहे ते, ऍडव्होकेट। आडवा कोट। सॉरी बाबा भाऊजी। गाप। खाली काय लिहिलंय? कोण आहे मी? ऍडव्होकेट। पुढे शिक्षण किती आहे? LBW। LBW? LBW? भाऊजी थांबा भाऊजी बाबा। ताई ताई हात भाऊजी खाली कर, हात खाली कर। LLB आहे, LLB। लक्षात आलं तुझ्या? LLB म्हणजे मी काय अभ्यास केलेला आहे? लॉचा केलाय तुम्ही। लॉचा तुम्ही करता आणि तुम्हाला सोडवण्यासाठी आम्हाला लॉचा अभ्यास करावा लागतो, कळलं तुला? हो भाऊजी। बघ, आज आपल्याकडे एक नवीन केस येणार आहे। कशाला काय झालं? कशाला काय झालं? आता ह्याच्यापेक्षा जास्त केस तुम्हाला येणार नाही। किती चरबी आहे रे तुझ्यात? माझा साला नसतात ना, लात मारून हाकलला असता तुला। लक्षात आलं? इथे बस। असं नको करूस बाळा, मला आवडत नाही सारखं तुला मारायला। लक्षात आलं तुझ्या? नवीन केस येणार आहे, मी कसं त्याच्याशी बोलतो, क्लायंटशी कसा गप्पा मारतो, हे सगळं तू बघ, शिक। लक्षात आलं? एका दिवसात तुला नाही जमणार। लक्षात आलं? एक्सक्यूज मी, ॲडव्होकेट चौगुले एक मिनिट, जरा फॅमिली मॅटर चालू नंतर या। नाही नाही हो, नाही प्लीज 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 इकडे। तुला कळतंय का रे? क्लायंट आहेत ते आमच्या। Sorry, प्लीज प्लीज या 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 प्लीज प्लीज उठ रे। काय ट्रेनमध्ये बसलायस? तिकडे बसू दे त्यांना। ये या या मॅडम, या या प्लीज प्लीज बसा। काय म्हणताय मॅडम? गुड। कसं काय मिसेस जगदाळे? ओ आय एम सॉरी। ज्या आडनावापासून मी पिछा सोडवायला आली आहे त्याच नावाने हात कराल मला चौगुले? आय एम सॉरी, आय एम सॉरी, चुकून झालं ते। मला इंदलकर व्हायचंय पुन्हा। येस ऑफकोर्स मी आहे, आय एम देअर। कॉल मी प्रिया। ओके ओनली प्रिया। ओके, ओनली आणि लोनली प्रिया। ह्याच्यापेक्षा जगदाळे बरं आहे। बसा। हे कोण आहेत? नोकर आहेत तुमचे? नाही नाही, नोकर समजली बघ। काय तुझा चेहरा सांगतो बघ लोकांना, नोकर समजली तुला। माझा मेवणा आहे तो। सॉरी, इट्स ओके। आय एम सॉरी। नाही नाही, ही रिअली डिझर्व्स इट। तिची काही ऐपत नाहीये, मूर्ख आहे हो तो। दगड आहे, दगड। दगड हाक मारली ना की ओ देतो। बघायचं? एक मिनिट बघा। ए दगड, हो भाऊजी। हे बघ। ए राग्या। ओ हे
शानपणा करू नको. गप्प बस, कळलं? अगो पण जस्ट ऑब्झर्व मी, कळलं? मी का बरं? मासा हे करून टाकेल ना मी. येस मॅडम, येस. मला सांगा, मी तुम्हाला लास्ट टाइम फोनवर सांगितलं होतं, तुम्ही तुमच्या नवऱ्याशी बोललात का? हो मी बोलले. व्हेरी गुड. तुला पोटगी देणार नाही असं बोलला तोंडावर. माझ्याकडे नोकरी नाहीये, बँकेत पैसे नाहीयेत, दुसरं काम मिळत नाहीये, कुठून देऊ पैसे? मिळणार नाही म्हणतो. टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत तुमच्या नवऱ्याचे लफडेबाज चॅटिंग आपल्याकडे आहे ना, तोपर्यंत पोटगी शिवाय तुम्ही राहू शकत नाही. तो तुम्हाला पोटगी नक्की देणार. तिचे अश्लील चॅटिंग त्यांनी केलेले मुलीबरोबर, ते आपलं शस्त्र आहे, लक्षात घ्या. चौगुले तेच मी सांगायला. येस, मी तुम्हाला तेच सांगतोय. ते- आपण केस त्यामुळे जिंकू शकतो, लक्षात घ्या. चॅट डिलीट झाले माझ्या फोनवरनं. येस. व्हॉट सॉरी. व्हॉट ओ माय गॉड. सॉरी. चॅट डिलीट कसे झाले? ऍक्च्युली मी खूप ठरवून गेलेले त्याच्याकडे, पण त्याने बाबू अशी हाक मारली और मैं वहां पिघल गई. पिघल आणि पुढे काय झालं? पुढचं मला आठवत नाहीये. हा? पण मी जेव्हा भानावर आले तेव्हा सगळे चॅट डिलीट झालेले फोन मधनं. गॉड, तुम्हाला कळतंय का काय घडलंय तुमच्या बाबतीत? ते काय करून बसलात तुम्ही? आय एम सॉरी चौगुले. मला 1000 वेळा सांगितलं होतं ते चॅटिंग मला पाठवा, सेफ राहील माझ्याकडे. तर नाही, रोज रात्री जेवण झालं का मरायला कशाला पाठवत होतात मला? काय बोलणार आहे ना. आणि काय त्या बाबू शब्दात एवढं आहे हो? बाबू असं काय होतं? पागळायला काय होतं? अहो नुसतं बाबू असं नाही हो, बाबू असं. अरे काही फरक पडत नाही. माझ्या बायकोने मला 20 वर्षाच्या संसारात 1000 वेळा बाबू म्हटलंय, मला नाही फरक पडला. हा, त्या बाबूवर टिंबू दिला की यांना फरक पडतो. गप्पा बसा. सांगू दे, अजिबात बोलायचं नाही. मी घाबर असताना तुझं काढून कापून टाकीन. ताई 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 बोलतो, हे बस नाही तुझं इकडे, असा बसलायस तू. गरीब आहे ना काय? गप्पा बस. चौगुले. दुर्लक्ष करा. तुमचं कळतंय का? सॉरी. आय एम सॉरी टू से, पण ही केस आपल्या हातातून गेली आहे. असं नका बोलू चौगुले, प्लीज प्लीज प्लीज. केस हातातून गेलेली आहे. असे कशी जाईल केस? काय नाही अशी काय बोललात तुम्ही आता? एक मिनिट त्याला एक मिनिट. काय काय- काय बोललात? काय बोललात? अशी कशी जाईल केस? अशी कशी मध्ये जा- बोलायचं नाही. तुझी काय लायकी आहे? एक मिनिट थांबा. अहो, त्याचा पहिला दिवस आहे. एक मिनिट थांबा. अशी कशी जाईल म्हणजे तुमच्याकडे दुसरं ऑप्शन आहे का? नाही माझ्याकडे ऑप्शन आहे मॅडम, पण भाऊजींनी परमिशन दिली तर मी सांगेन तुम्हाला, नंतर मग नाही अरे बोलू तुझी शकत. काय लायकी आहे रे? एक मिनिट. अहो. भाऊजी ऐका ऐका ऐका. माझ्या पोटगीचा अहो प्रश्न आहे. वकील मी आहे. ही पुस्तकं पाठ आहेत माझी. असू दे याला ना, काय असू दे ना, पण तुमच्याकडचे ऑप्शन संपले ना. ऑप्शन संपलेले नाहीत. लेट मी जस्ट थिंक ओव्हर इट. ह्याच्याकडे एक ऑप्शन आहे, आपण एकदा ऐकूया प्लीज 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 भाऊजी प्लीज प्लीज प्लीज. भाऊजी बोल. जो जिजाजी बोलेंगे वो मैं गबरे बोल लवकर बोल. सांगा. तुमच्याकडे पुरावा नाही आहे. नाहीये. आपण कोर्टात जायचं, जज समोर उभं राहायचं, हा बरोबर? हा. तुमचे हे जे वकील आहेत हे जज साहेबांना सांगतील, मालॉर्ड बर मारा के मेरे मुवक्किल के पास कोई सबूत नहीं है. मुवक्किल सॉरी मारा के मेरे क्लाइंट के पास कोई सबूत नहीं है, लेकिन उसके पास वो चीज है जिससे आपको विश्वास रखना होगा, और वो चीज है मेरे क्लाइंट की आंखें. देखो जज साहब, देखो मेरे क्लाइंट की आंखों में, इनमें आपको सच्चाई नजर आएगी. जज साहब सच्चाई. मेरी क्लाइंट क्या के चीख चीख के कह रही कि मैं निर्दोष हूं. जज साहब मैं निर्दोष हूं. जज साहब मुझे न्याय चाहिए. जज साहब मुझे न्याय चाहिए. जज साहब मुझे That's all. Case dismissed. You win. तुम्ही काय केलात? अहो तुम्ही काय केलात? अहो तुम्ही दगड बोललात यांना. अहो हिरा आहेत हिरा. हो नाही माझा ऐका. कोळशातला हिरा आहेत हिरा. अहो शपथ चौगुले तुम्ही असंच करा. अहो तुम्हाला कळतंय का? तुम्ही असंच करा. अहो हे चौगुले. सगळी फिल्मी ड्रामेबाजी आहे. नॉर्मल कोर्टात नाही चालत. जज साहेबांसमोर आवाज जरी वाढवला ना, त्यांनी सुरुवात केली, जज साहेब तिकडेच हाकलतील आम्हाला. तिकडे खूप स्ट्रिक्ट नियम असतात. ऐका माझं. नाही चालणार. अहो तिकडे एक मिनिट माझं ऐका तुम्ही. कोर्टांमध्ये पुरावे लागतात, पुरावे. मग आपण पुरावा पैदा करू ना. तू जरा गप्परत बोललास तू. कसा
हा? कसा तू परत का बोललास तुम्ही थांबा ना जरा चौगुले, त्याला बोलू द्या ना अहो, please, याची please. लायकी- त्याचं टॅलेंट दाबू नका, त्याला बोलू द्या. अरे काय टॅलेंट असलं तर दाबे काय बोला भाऊजींची परमिशनचं मी बोलेन. अरे चल रे बोल चल काय तुला कळलं बोल बोल जिजाजी बोलेंगे वो मैं. बोला ना आता, तुम्ही कशाला बोला. मला सांगा तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडनं काय पाहिजे? पोटगी. अच्छा, पोटगी म्हणजे गाठोडं. हे तू अक्कल बघा याची. अरे पोडगी म्हणजे पैसा पैसा. अच्छा, पैसे पाहिजे. पैसे, आणि हा. तुमचा नवरा तुम्हाला पैसे देत नाही. नाही, तो म्हणतो की अकाउंट मध्ये पैसे नाहीयेत. आपण एक काम करूया, दुसरी आयडिया अशी आहे माझ्या. ऍटिट्यूड कमी कर तू सांगतो तरी हे करलं फुलपाखरू आहेस हा ऍटिट्यूड कमी कर. ऐका, त्यांना बोलू द्या ना. माहितीये त्यांना बोलू द्या मला ना, माहितीये माझ्या पोटगीचा प्रश्न. आज काय घेऊन आलाय मासा फुलपाखरू तेच कळत नाहीये मला. माझ्याकडे अजून एक आयडिया. बोला ना. आपण एक काम करायचं, हा, हा. आपण तुमच्या नवऱ्याला जाळ्यात अडकवायचं. जाळ्यात हो. कसं? गुगली टाकायची आपण, बर. गुगली. हा. ओके, आणि मग तुमचा नवरा येणार, जाळ्यात अडकणार, केस सॉल्व्ह. Sorry. मधलं का नाही सांगत रे तू केस सॉल्व अशी कशी होईल नाही, नाही, मधलं ते- सांग ना जरा हा, हा, सांगताय, मी सांग. तयार करतो. काय करायचं ते सांग हो ना. सांगतील, सांग. तर आपण काय करायचं, तुमच्या नवऱ्याला लॉजवर बोलवायचं. लॉजवर ऐका ना माझं, तिकडे एक बाई पाठवायची. बाई. हा, त्यांचे असे लपून फोटो काढायचे हा. आणि तेच फोटो आपण जजला दाखवायचे. हे सॉल्व की बघा माझा नवरा कसा आहे ते. अहो पण लॉजवरची बाई मी कुठनं आणणार हो? भाऊजी म्हणतील ना बाई. तुमचे वकील आहेत ना, ते म्हणतील बाई. मी कशाला बाई बनू हा, मी कशाला बाई अरे बनू? पण तुम्ही त्यांचे वकील आहे ना, बना ना मग बाई. अरे पण मी नाही ना बाई बनणार मी वकील आहे ना वकिलाचं काम करेन ना मी. अरे तुम्ही तो सिनेमा बघितला नाही का? कुठला? मैं कोण हूँ? नाही. अरे तुम्ही सिनेमा बघत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. अरे त्या सिनेमात वकील हिरोईनच्या घरी बाई बनून जातो, तासाभराने बाहेर येतो, सगळे पुरावे घेऊन येतो. हो? म्हणजे काय? ऐका ना चौगुले, हे करूया ना आपण. नाही जमणार मला एक ऐका try करायला अहो, काय ह्याचं हरकत काय आहे? नादी लागतं हे काहीतरी सांगतोय अहो नौटंकी तुम्ही आहे ती. सुंदर दिसाल बाई म्हणून. हा. अय्या पण खूप केस येतो यांच्या हातावर, खूप वॅक्स करायला लागेल ना. एवढा खर्च नाही करायचा. सिगरेटच्या लायटरने अंगावर सगळे केस जाऊन टाकायचे. आणि असे झडले की एकदम चिकना अरे विकृत माणसा काय अक्कल आहे का तुला काय बोलतोस ते ऐका ह्याच्या नका नादी लागू पुन्हा एकदा सांगतोय मी अहो ह्याला काही येत नाही बरं ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. दुसरा काही ऑप्शन आहे का? अहो त्याच्याकडे का जात मी आता आहे एवढं ऑफिस माझं एक खुर्ची मोठी आहे ऐका माझं अहो, ऐका त्याचा काही उपयोग नाही होते चौगुले. त्याला सुचतंय तर बोलू द्या त्याला. तुम्ही बोला ना. माझ्याकडे अजून एक दुसरी आयडिया हा. आहे. त्या दुसऱ्या आयडिया म्हणजे ए कमी कर रे. कुठला रे हे नीट जा ना नॉर्मल असा हे कशाला पाहिजे असं असं चौगुले त्याला कसंही जाऊ दे, त्याला अरे सुचतंय हा, त्याला बोलू द्या. माझ्याकडे दुसरी आयडिया आहे. आपण दुसरी आयडिया घेऊन जाऊ. आपण दादाला म्हणजे ह्या माझ्या भाऊजीला आपण मोलकरीण बनवून तुमच्या नवऱ्याच्या घरी पाठवायचं. कळलं? मी कशाला मोलकडी काय करायचं तुम्ही मोलकरीण बनून यांच्या घरी जायचं, नवऱ्याच्या घरी. हा हा. मालक लादी पुसत्या आजच्या खोलीत जाता का? माझा नवरा आतल्या खोलीत जाणार. पैशाने भरलेली बॅग 15 लाख रुपयाची भाऊजी हळूच त्यांच्या बेडरूम मध्ये लपवणार. मग तेच पोलिसांना फोन करणार. पोलीस येणार, बॅग ओपन करून बघणार, 15 लाख रुपये. मग तेच पैसे आपण जजला द्यायचे. जज बोलणार अरे याच्याकडे 15 लाख रुपये आहेत. आहेत, ह्या बाईला पोटगी दे. द्या. केस सॉल्व. केस सॉल्व. थँक्यू. अरे पण हे का करायचं एवढं सगळं एवढं का करायचं सगळं मला हेच कळत नाहीये मी का करू मोलकरी अरे कधीतरी ग्रामीण रोल करा, डेअरिंग करा जरा. मी केली आहे डेअरिंग कॉमेडीचं नॉमिनेशन मिळालंय मला नको सांगूस ते ग्रामीणचं मुळात हे मी का करायचं अरे पण तुम्ही एक वकील आहे ना, मग अरे पण करा हे ना. का असतं करायचं तुम्ही जरा थांबा. तुमच्याकडे दुसरी आयडिया आहे का? आहे ना, माझ्याकडे दुसरी आयडिया पण आहे. हा हा बोला. मी काय करायचंय? तुम्ही तुमच्या नवऱ्याला विष देऊन मारून टाका. ही कुठली आयडिया तुझी हा? ही कुठली आयडिया अरे काय अहो खून करायला सांगतो तो ऐक एक मिनिट. अहो खून अरे बावलाटा काहीतरी सांगू नको सांग मला पोलिसांनी पकडलं तर? तुम्ही मेरी जंग नावाचा सिनेमा बघितलाय? नाही. थांबा आता कुठं चाललाय? नाही, नाही. तो सिनेमा मी बघितलाय. तुम्ही तुमच्या नवऱ्याला विष द्यायचं हा. आणि विषाची बाटली तिथेच ठेवायची. मग पोलीस येणार, ती बाटली उचलणार आणि ती कोर्टात घेऊन जाणार. पण पोलिसांना कळणारच नाही की त्यात विष आहे म्हणून किंवा ते विष होतं म्हणून. कसं? कारण मी तो सिनेमा बघितलाय. त्यात असं दाखवलं की 20 मिनिटांनी त्या विषाचा असर होतो म्हणून. हा मग आपण बोलणार, भाऊजी बोलणार अरे ह्याच्यात विष नाहीच आहे. ते बोलणार प्रूफ करून दाखवा. भाऊजी ते विष पिणार. हा 10 मिनिटांमध्ये केस सॉल्व्ह होणार. बरोबर? 11व्या मिनिटाला भाऊजी धावत ऍम्ब्युलन्स मध्ये येणार. मी ऍम्ब्युलन्स मध्ये बसलेला असणार. भाऊजी बोलणार गौऱ्या ए भाऊजी बस चाले. मी ऍम्ब्युलन्स चालू करणार. डायरेक्ट काम्या हॉस्पिटल. 18व्या मिनिटाला भाऊजी बेडवरती, 19व्या मिनिटाला ऑपरेशन, 23व्या मिनिटाला लोक फळं घेऊन कसं आहे चौगले
केस सॉल्व केस सॉल्व Yes. हे हे करूया आपण. हे करूया. थँक्यू. हे करूया आपण. थँक्यू Yes, करूया हे. हे करूया चौगुले. ओके म्हणजे मी वीज घ्यायचा आत. येस वीज घ्यायची अरे तुम्ही आपली केस दिंडोशी कोर्टात आहे. हा ओबरामॉलच्या सिग्नलला 22 मिनिटं तिकडेच जीव जाईल माझा. अरे केवढं ट्रॅफिक असतं तुला माहिती आहे का तिकडे सिग्नलला? वर मध्ये तुझा राख्या बिक्या मित्र भेटला, चल दमोर खाली तिकडे गेला अर्धा तास, मी काय करू? वीज घेऊन बसलो, आता मी काय करू? वीज करा कोण काढणार माझा वीज? ही याची अक्कल. पण मग काय करायचं चौगुले? तुम्हाला डिवोर्स द्यायचा नाहीये, पोटगी द्यायची नाहीये, वीज प्यायचं नाहीये, मग कशाला झालात वकील? अरे मी वकील ह्यासाठी झालो कारण मला समाजात सर्व्हिस द्यायची आहे, समाजाची सेवा करायची आहे. गोर गरीब असतात त्यांना कायद्याच्या मदतीने न्याय द्यायचा आहे, म्हणून मी वकील झालोय. ऐका माझं. पास करावं. अहो काही नियम असतात, ऐका थोडंसं ऐकाल की नाही? मला तुम्ही फायनल सांगा, माझे पैसे कधी मिळणार आहेत? हे बघा थोडेसे मिळतील, आपण वर्षभरात इकडे प्रयत्न तर करू. मी सांगतो ऐका. तुमच्याच्यानं काही होणार अहो नाहीये. प्रूफ गेलाय. मला तुमच्यावरती विश्वासच नाहीये. बस झालं. तुम्हीच मला मदत करू शकता. ओ, नाही, Please. नाही, मॅडम असं करू नका Please. तुम्ही उभे राहा प्लीज प्लीज Please. मी तुम्हाला तुमचे पैसे मिळवून देणार ते पण 3 मिनिटात. काय? 3 मिनिटं. आवडत आहेस का रे 3 मिनिटात? हा तुम्ही थांबा. भाऊजी तुम्ही थांबा. मूर्ख आहे तो. माझ्याकडे एक माणूस आहे जो लॉजवर जाणार तुमच्या नवऱ्याचे फोटो काढणार बाई बनणार त्यांच्या पलाखाली पैसे लपवणार सगळं करणार सगळं करणार आणि तुम्हाला पैसे मिळून देणार 3 मिनिटात. कोण? ओंकार राऊत. ओंकार राऊत. आता रिसेंटलीच एक बाईचं स्किट केलं होतं ज्यात तो बाई बनला होता. खूप लोकांचं त्याचं कौतुक केलंय. लय कॉन्फिडन्स वाढलाय. हीच वेळा कॉन्फिडन्स ठेचायची. त्याच्याकडे तुमची केस देऊया 3 मिनिटात केस सॉल्व्ह. अहो पण मग हा खूप पैसे घेईल का हो? ओंकार राऊत पैसे एक शेजवान फ्राईड राईस मला विचार एक शेजवान फ्राईड राईस 1,500 रुपये भेटला काय मला काय काम केलंस रे? थँक्यू हा थँक्यू. तुमची केस सॉल्व्ह. काय काम करतोस रे? एवढंच बोलायचं काय काम करतोस रे? थँक्यू हा थँक्यू. मी आहे ना. ओके ओके चला तुमची केस सॉल्व्ह. हे खूपच चांगलं अहो, आहे. ऐका परत मला, आता अहो, तुम्ही असं नाही म्हणत होत, आहात, अहो, असं नाही होत अहो, काय? ही यांच्या एवढी फी पुस्तकं- पेक्षा खूप परवडतं. दादरला डुप्लेक्स ऑफिस आहे त्याचं. चला तुम्ही भाऊजी बाय बाय. अरे, ऐका, हे, अरे, हे, गौऱ्या. अरे, चला वकील आहे ना, हे. किंवा नाही. अरे, वकील आहे. वा 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 वा, हा गोंधळ धमाकेदार होता. वा प्रसादा. ओमकार इथून पुढे मी किती चित्रपट करीन आय डोंट नो, पण माझ्या प्रत्येक चित्रपटात तू 100% असणार. एक शेजवान राईस मी कधीही देऊ शकतो एनी टाइम. पण मी टॅलेंटसाठी घेईन तुला, राईससाठी नाही. पण ज्या स्पीडनी तू त्याची नक्कल केलीस ना गौऱ्या, मला हेवा वाटतो तुझा. मला कधीही नक्कल हा प्रकार जमला नाही. जे जे नक्कल करतात ना त्यांचा मला फार हेवा वाटतो, कारण तो एक फार विलक्षण गुण आहे. आणि तू ज्या पद्धतीने नकला करतोस सगळ्यांच्या, कहर आहेस तू, कहर. थँक्यू. ब्रिलियंट. आणि समय तू सुरुवात जी सेट केलीस ना तू त्या स्किटची सुरुवातीपासून, ते फार ब्रिलियंट होतं. त्या दोघांचं नातं आणि तुझ्या त्या वकिलाचा तो आब रुबाब सगळं. प्रियदर्शनी फार गोड. वा वा, फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर आहे, मस्त. सई. सुसाट परफॉर्मन्स होता, मला खूप आवडला. गौऱ्या हे काय शोधून काढलंयस? हे अशक्य आहे, अशक्य आहे, हे फाइंड अशक्य आहे. मस्त वेगळाच विषय होता आणि ह्या विषयाचं असं काहीतरी होऊ शकतं हे तुम्ही इथे सादर केल्यावरच आम्हाला कळलं. अभिजित पवारांनी खरंच छान लिहिलं होतं. अवघड होतं तसं बघायला गेलं तर, म्हणजे परफॉर्मन्स ओरिएंटेड प्रहसन होतं आणि तुम्ही तिघांनी आग लावलीत असं म्हणायला हरकत नाही. मजा आली. मंडळी, प्रोफेशनल रिलेशनशिप्समध्ये पर्सनल रिलेशनशिप आलं की काय झांगड गुत्ता होतो हे आता आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि तो दाखवायला आपल्या समोर आहे जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील. कधी गोड कधी तिखट चेतना भट, निरागस विनोद वीरू पृथ्वी प्रताप आणि कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे. साहेब हो साहेब, आज तुम्ही दुपारचा डबा मागू नका बरं का. आज चिकन बिर्याणी आहे आपल्याकडे. अरे बापरे, काय एवढं स्पेशल काय आहे? नाही स्पेशल काय नाही. तो आपला सुलेमान पोल्ट्रीवाला आहे का नाही, काल त्याची गाडी पकडली होती टोल नाक्याला. त्याला म्हणलं दंडभर, त्यानं कोंबड्या टेकवल्या टेबलाव.
लाज वाटते का आहे. अरे बंद करा ना हे धंदे. हा पैसे नाही देता आले तुम्हाला. तत्व महत्वाचे आहे. फुकटाचं जे भेटलं ते चाटायला पाहता का? नाही तसं काय नाही साहेब, फुकट म्हणून नाही, त्यानं आपलं प्रेमान दिलं. आता प्रेमाची भेट कशी नाकारायची म्हणून आपलं घेतलं, बाकी काय. प्रेमाने देऊ का कशाने देऊ? पैसे द्यायला पाहिजे ना तुम्ही ना. द्याल पैसे, द्याल. सलूट नका मारू यार तुम्ही. नाही मारू. तत्व महत्वाचे आहेत. हा आता जर याच्यापुढे असं केलं डायरेक्ट मेमो हातात ठेवून देईन मी. नाही 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 साहेब, असं करू नका, असलं काहीतरी करू नका. मी बोबी म्हणू नको, मी लक्षात ठेवीन. का हो? हम्म. ते 30 बस येत आहे. मग ते तडीपारवाल्यांची यादी करायला सांगली होती, केली का? 10-15 दिवसात करतो. हा म्हणजे ते तडीपार लोक 30 बसची पार्टी करून निघून जातील. तवा द्या मला. दात नका काढू. हे पा कांबळे, तुमचं ना कामात अजिबात लक्ष नाही आहे. आहे साहेब. नाहीये. तुम्ही रोज ते कॉलेज रोडची ड्युटी मागून घेता. काय चाललंय तुमचं ना? हे पा पोलिसाची नजर आहे माई. कोंबडीची चोच पाहून सांगतो कधी ना अंड देले का नाही देले. समजला का? सांगा ना काय आहे? म्हणजे प्रेमाभिमाची भानगड आहे काही? नाही साहेब, असलं काय नाही. लाजता तर त्याच्यासारखेच आहे तुम्ही. नाही साहेब. हं? नाही. खरं सांगा. अरे सांगा ना, मी आहे ना. नाही नाही, असलं काय. अरे मित्र म्हणून सांगा. हाय हाय. अरे वा वा वा. सांगा कोण आहे ती? म्हणजे हा एक पोरगी मला आवडती. हे विशेष नाही आहे. तिला तुम्ही आवडता का? हा, तिला पण मी आवडतो. हे विशेष आहे. पण ती पुढे कसं न्यायचं, बोलायचं कसं, जरा अवघड जातंय, कळणार अरे नाही. काय घाबरता तुम्ही? अरे जाऊन डायरेक्ट बिंदास सांगून टाकायचा. पुढचा आपण पाहताच आहे. नाही पण काय आहे साहेब, तिचा बाप आहे का नाही, लय मोठा ऑफिसर आहे. ऑफिसर? हा. माझ्यापेक्षा मोठा लागून गेला का तू? अरे मी आहे ना तुमच्या पाठीशी. एवढा मोठा ऑफिसर आहे. काय पाहिजे बोला तुम्ही. नाही पण ती लय खडूस आहे, होती ऐकायचं नाही. अरे काय नाही ऐकणार? त्यांनाही ऐकलं ना, आपण डायरेक्ट पोरगी उचलून घेऊन ये इकडे. डायरेक्ट आणायची. अरे मग काय विषय आहे का? तुमच्या मागे इकडे या तुम्ही. अख्खं पोलीस डिपार्टमेंट हा. आहे. मी आहे. हा. बरं काय? हा. पप्पा 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 हा. इकडे इकडे. अरे पोरी तू कायला आली इकडे? हा तुला नाही सांगलं मी ना इकडे पोलीस स्टेशनला आले. हा इकडे काय आहे ना, इकडे ते गुन्हेगार लोक राहतात. त्यांना जर का माहिती पडलं तू माही पोरगी आहे तर तुझ्यावर डोक धरतील ना. ते बाहेर जाऊन तुला तकलीफ होईल. तसं नाही ना पप्पा. मग काय झालं? काबर आली तू अशीच? बोललास का? नाही, आता सांगतच होतो तेवढ्यात. काय सांगणार होता तू? हा? पप्पा हा मला आवडतो, मला याच्याशी लग्न करायचंय पप्पा. अरे बापरे. तू तोंड लपवतोय का सल्यूट मारतोय? नाही मग, हाय. करतो हा आवडतो तुला? हा आवडतो? साहेब, साहेब, तू हिच्याविषयी बोलत होता की? काय हातात घेऊ नका. ए, मरे गावी. पप्पा नाही. याला गोळी मारायच्या आधी माझ्या लाश वरून जावं लागेल पप्पा. घालल ती, उठ. हो इकडे. ठेवली मध्ये मी ना. हे बघा साहेब, साहेब, तू इकडे आटेपाट्या नको इकडे. हा, ते लांब न ठेवा, लांब न बोलूया, लांब न बोलूया. एक मिनिट ऐक चेतू, पप्पांनी परमिशन दिलेली आहे, टेन्शन घेऊ नकोस. ए, गुच्ची बसा. पप्पा कोण आहे? मी पप्पा आहे तुया. मी साहेब आहे तुया. साहेब मन साहेब. आणि मी ना कुठलीच परमिशन देल नाहीये. काय तोंडातून तुला प तरी ऐकला का? अरे पण साहेब, तुम्ही मागाशी मला काय म्हणला, अख्खं पोलीस डिपार्टमेंट तुझ्या पाठीशी आहे म्हणला का नाही? मग अरे माकड्या काही बी नको करू रे तू. ए- मी कुठलीच परमिशन देल नाहीये. हे बघा पप्पा, असं करू नका. पप्पा नेहमी तुझ्या साहेब आहे मी. बरं ठीक आहे, हे बघा सप्पा, असं करू नका. सप्पा म्हणजे? साहेब आणि पप्पा मिक्स केलंय. सप्पा सप्प मारलं पाहिजे तुला. सप्पा सप म्हणजे आपल्या दांडाची वळ बी दिसत नाही. तुला माहितीये, तुले सगळेच वांदे करी मी. तू विसरून जाईये. नाही पप्पा. काय झालं बेटा? असं तुम्ही काही करणार नाही पप्पा. आपको मेरी सौगंध पप्पा. अरे बापरे, नको ना बाई. पप्पा तुम्ही नकार नका ना देऊ पप्पा. नाही नाही चेतू, नकार नाही दे. हे बघा, नकार देऊ नका. तुम्हाला माहित नाही, आमचा साहेब लय बेकार माणूस आहे. चॅप्टर केस मध्ये आत टाकल, 15 दिवस तुम्हाला जामीन नाही, आयुष्यभर सडाल. बेकार माणूस. माझ्याच वाक्य मला ऐकाव तू. तू काय याच्या नादी लागते? हिच्यात काय पाहिलं तू ना? तुला हा आवडतो? अरे थोबडं बाय त्याच. पप्पा तुम्हाला माहिती नाही पप्पा. काय उलटी कर सांग आता. पप्पा आमचं एकमेकांवर प्रेम आहे पप्पा. हा. आणि आम्ही आमची पायरी कधीच ओलांडली पप्पा. पायरी ओलांडली तुम्ही ना? पायरी कोणती ओलांडली? पप्पा, नाही ओलांडली. तू बाकडा ओलांडू नको. तू इकडे कोणती पायरी ओलांडली? पप्पा. कोणती पायरी ओलांडली? पप्पा ऐकून तर घ्या ना पप्पा. काय? आम्ही मनाने एकमेकांना वरलंय पप्पा. आणि आमचा डेली सोप विवाह पण झालाय पप्पा. अरे आता हे काय आहे? इकडे
सांग काय डेली सोप विवाह काय साहेब, काय डेली सोप विवाह टेन्शन घेण्यासारखं काय नाही साहेब मी सांगतो का नाही तुम्हाला सांगतो पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही मला तुमच्या घरचं काम सांगितलं हा. मला म्हटलात सिलेंडर बदलून ये हा. तेव्हा मी भरलेला सिलेंडर घेऊन गेलो तुला म्हणलं त्यो रिकामा सिलेंडर बाहेर काढ तेव्हा त्याच्या होता मसाल्याचा डब्बा लागला धक्का त्यातली हळद आणि तिखट असं उडला आणि डायरेक्ट मेरी मांग भर गई पप्पा. तिथं खरी आमची मसाला लव्ह स्टोरी सुरू झालेली आहे अरे मसाल्या कडक कडक सल्यूट नको करू तू अबे असा कसा आहे तू फक्त सिलेंडर बदलायला गेला ना माझ्या पोरीला पटवून आणलं पटवलं नाही पप्पा. मग उलटी कर सांगणार रे पप्पा आमचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे आणि खूप जगावेगळं आहे पप्पा. बिंडोक प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपलं प्रेम हे जगा वेगळं आहे लग्नानंतर समजतं जगात याच्यापेक्षा वेगळं काहीच नाहीये सगळं ऑर्डिनरी आहे समजली का पप्पा काय पप्पा पप्पा मी ह्या लग्नाला परवानगी देणार नाही अजिबात नाही या पोऱ्याशी लग्न करणार नाही. चल बाई गाडी बाई. असं नका करू साहेब असं नका करू साहेब ए चितू तुम्ही असं नाही ऐकणार पप्पा. हं? आईला येऊ द्या मग तुम्ही सगळं ऐकायला आईचं. आईचा काही संबंध इकडे 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 आईचा काय संबंध तू आईला माहिती आहे माहिती आहे आईला सगळं आईच्या परमिशन शिवाय काहीच होत नाही पप्पा. अरे तू रिकाम काम नको करू तिला माहिती आई मला नेहमी सांगते पप्पा काय कुणाशीही लग्न कर पण इन्स्पेक्टरशी लग्न करू नको वेळ नाही देत तो. अरे मग का असा हवालदार पाशीन तू हा असं तोंडाच्या तू घाबराली थांबा जरा तुम्ही झालं का बोलणं तुम्हा दोघांचं म्हणले का पप्पा म्हणले का जाऊ बापू हा. राऊंड अपला नाही गेले तुम्ही हा? नाही आज पप्पाशी बोलायचं होतं पप्पा नाही रे मी तुझ्या पप्पा नाही रे पप्पा नाही आम्ही ए पुरी ए हल, इकडे ये तू इकडे आ, काय- तुला हे सगळं माहिती होतं प्रकरण हा मग काय वाईट आहे पोऱ्यामध्ये तुम्हीच तर म्हणता ना चांगला हवालदार आहे चांगला हवालदार आहे चांगला हवालदार आहे ठीक आहे पण जावाई होण्याच्या लायकीचा नाही तो इन्स्पेक्टरचा जावाई हवालदार अरे कसं दिसतं ते जोडा तुम्ही इन्स्पेक्टर असून छान कधी फायदा झालाय जावई बापूंचा जरा फायदा होतोय तर होऊ द्या ना काय फायदा जावई बापून बरोबर भाजी मार्केटला जाऊन बघा कधीतरी का बा भाजी इकतो तो भाजीवाले सगळे आलं म्हणणं का कडीपत्ता कोथमीर अशी फुकट देऊन देतात हा? हा. आलं कडीपत्ता कोथंबीर फुकट भेटते म्हणून तू याला जावाई करते नाही तुला कोणती रश्या पोयाची गाडी टाकणे रोज कांद्याला असून लागतात बास पप्पा अयो तू पप्पा बास आईला काही बोलायचं आई ऐक ना बेटा ऐक ना साहेब अरे तू नको साहेब साहेब करू रा. एक मिनिट तू घर जाय बाई नाही, तू नाही. जाय आता बाई. शेवटचं विचारतोय साहेब अ? परमिशन देताय का नाही काय अडचण आहे तुझी परमिशन देताय का नाही 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 देणार चल नक्की तुला नाही इब्रूत बोलला का मी ठीक आहे जर तुम्ही मला परमिशन नाही दिली हं तर मी आईनं सगळं सांगेन काय सांगशील ना नाईट ड्युटीला इथं काय करता गपरे किती सिगारेटी फुकता कुणा कुणाकडे जाता माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे रेकॉर्डिंग सोडा माझ्याकडे 2 व्हिडिओ आहेत 45 मिनिटांचे ज्याच्यात तुम्ही आईंच्या माहेरच्यांविषयी काय काय बोललात ती सगळं इन डिटेल आहे सांगू त्यांना थाली में छेद मी आहे तुला ना एखाद्या एन्काउंटर मध्ये ना टचक करून उडवला पाहिजे होता रेकॉर्डिंग सुरू आहे सॉरी मैं वो गलती से बोल गया था पप्पा पप्पा आम्ही लग्नाचा हॉल बुक केलेला आहे पप्पा. हाँ. तुम्ही हो म्हणालात तर लग्नाच्या हॉलमध्ये नाही म्हणालात तर किसी भी हॉल में हमारी शादी बुक केलेगी पप्पा. हाय एक मिनिट मला हे सांग की तुम्हाला कोण मदत केली रे एवढी तुझी हिंमत वाढली कशी आख्या पोलीस स्टेशननं मदत केली मला काय इन्स्पेक्टर राजपूत आहेत हं. ते हवालदार कदम आहेत हवालदार मोरे आहेत सगळे म्हणले पाटलाची जर अशीच चचायची असेल तर लग्न कर पुरीशी मिळून केलंय सगळं फोन ही व्हिडिओ चालू आहे लक्षात ठेवा सांगू आई ना माफीचा साक्षीदार निघालाय तू हा शपथ आहे हा फोन आहे ना असा चेचला पाहिजे ना की त्याला जिंदगीभर टावरच नाही आला पाहिजे आई जावई बापूंशी कसं बोलून राहिले तुम्ही जावाई नाहीये तो आपला नाही आहे नाहीये परमिशन अजिबात नाही आहे अजिबात नाही आहे नाही आई ऐकत जाय का बरं मला परमिशन देता का नाही त्या फोन मधलं पहिले डिलीट कर परमिशन दिली की लगेच करणार परमिशन परमिशन आहे का नाही आई दिली 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 परमिशन दिली मरा. परमिशन दिली मरा. ए, बजा. वा 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 अतिशय फिल्मी आणि एंटरटेनिंग परफॉर्मन्स मजा आ गया. बघूया हा रसिकांना तो कसा वाटलाय.
सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. चेतू, तुझ्या पळण्यावर माझे हजारो दिल कुर्बान. अशक्य पळत होतीस, अशक्य मॅनरिझम्स होते आणि तुमचं ते पण मला खूप आवडलं. खूप मस्त बसवलं होतं असं म्हणायला हरकत नाही. हेमंत दादा, मजा आली तुम्हाला बघून. पीपी मस्त, ईशा मस्त, मजा आली, धमाल, मस्त. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.